Hello everyone. In today's lecture, we are going to study about the points in unit 2nd and chapter 1st, fundamentals of SPL SQL. In the last lecture, we study about the introduction about PL SQL, features of PL SQL, advantages of PL SQL, block structure. After that, character sets. Then how to define the variables and constants. After that, PL SQL expressions and comparisons. Okay, there are different types of logical operators. Then Boolean expressions, case expression handling we just see in a case statement. Okay, then PL SQL data types. Then the next point is overview of PL SQL control structures. ओके, तर आपल्याला PL SQL मध्ये जे काही कंट्रोल स्ट्रक्चर्स यूज केले जातात तर ते कंट्रोल स्ट्रक्चर्स याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत. आता याच्यामध्ये कंट्रोल स्ट्रक्चर्स कोणते कोणते आहेत तर आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल वी सी कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट्स. ओके, देन इटरेटिव्ह कंट्रोल स्टेटमेंट्स अँड सिक्वेन्शियल कंट्रोल स्टेटमेंट्स. तर आता याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण बघणार आहोत कंडिशनल कंट्रोल स्टेटमेंट्स. In computer science, conditional statements perform different computations or actions depending on whether a programmer specified Boolean condition evaluates to true or false. Okay, then in that we just study about the three statements. First is if then statement. Second one is if then else statement. Third one is if then else if statement. Okay, so we just start with if then statement. ओके, if then स्टेटमेंट पासून स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये बघा हा फ्लो चार्ट दिसेल. स्टार्ट इफ म्हणजे इथं तुमची कंडिशन स्टार्ट होणार आहे. जर ती कंडिशन ट्रू असेल तर एक्झिक्यूट स्टेटमेंट होणार आहे. म्हणजे इफ कंडिशन इज ट्रू देन दी स्टेटमेंट गिवन इन दॅट पर्टिक्युलर इफ स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड अँड आफ्टर दॅट एंड इफ अँड नेक्स्ट स्टेटमेंट इज फॉरवर्डेड. इफ कंडिशन इज true. When condition is false, then it directly goes towards the next statement. म्हणजे जर ते स्टेटमेंट फॉल्स असेल तर ते डिरेक्टली नेक्स्ट स्टेटमेंटला इथे मूव्ह होणार आहे. इफ देन स्टेटमेंट यू जस्ट स्टडी इन सी लँग्वेज or Java. Okay, just like that, format is same and its working is also same. Okay, just only the programming is different. Okay, then see here. The if expression can be any valid expression. If the expression evaluates to true, then the statements are executed, and if the expression is false, then it executes. It does not execute the particular statement. It just come out of that particular if loop. Okay, just see the syntax of the if statement. If statement चा syntax बघा काय आहे. If expression then after that the statement which contains semicolon at the end and after that end if. म्हणजे if statement जसं स्टार्ट करतो तर त्या स्टेप मध्ये ते एंड सुद्धा करणं गरजेचं आहे. बघा, इफ एंड इफ म्हणजे या टाइपने त्याचा एंड होतो आणि त्याच्यामध्ये ते लिहिताना कसं लिहायचंय तर इफ एक्सप्रेशन देन. एक्सप्रेशन मध्ये याच्यामध्ये कोणतंही ऑपरेशन याच्यामध्ये परफॉर्म करू शकतात. याच्यामध्ये तुम्ही मग अरिथमॅटिक ऑपरेटर, बायनरी ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, बुलियन एक्सप्रेशन्स हे एक्सप्रेशन्स आपण यूज करू शकतो याच्यामध्ये हे एक्सप्रेशन मेन्शन करण्यासाठी. ओके, तर हा सिंटॅक्स आहे इफ देन स्टेटमेंटचा. आता याच्यामध्ये एल्सचं फंक्शन नाहीये किंवा याच्यामध्ये एल्स स्टेटमेंट नाहीये. हा जस्ट इफ देन स्टेटमेंट आहे. त्यामुळे याच्यामध्ये फक्त एवढंच येणार आहे इफ एक्सप्रेशन देन स्टेटमेंट एंड इफ. म्हणजे जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याच्यामधलं स्टेटमेंट प्रिंट होणार आहे. अदरवाईज त्याच्यामध्ये ते एक्सप्रेशन फॉल्स असेल तर त्याच्यामध्ये काहीही प्रिंट होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये अदरवाईजचा ऑप्शन सुद्धा नाहीये. ओके, तर त्याच्यामध्ये बघा एक प्रोग्राम दिलेला आहे इथे. क्रिएट अ प्रोसिजर विच शुड ऍक्सेप्ट अ नंबर ऍज आर्ग्युमेंट अँड प्रिंट वेदर इज ग्रेटर दॅन 20 ऑर नॉट. म्हणजे याच्यामध्ये
ग्रेटर दॅन 20 आहे की नाही, तो पर्टिक्युलर नंबर तो चेक करायचा आहे. तर आता याच्यामध्ये स्क्रीनवरती दिसेल बघा, डिलिमिटर क्रिएट प्रोसिजर गो नम इंट, याच्यामध्ये नंबर घेतलेला आहे नम. त्याच्यानंतर बघा इथे चेक केलेलं आहे, इफ नम इज ग्रेटर दॅन 20 देन सिलेक्ट नंबर इज ग्रेटर दॅन 20 एंड इफ अँड आफ्टर कॉलिंग. आता तो नंबर कुठे प्रोव्हाइड करतो, तर या फंक्शन मध्ये कॉल करायचा आहे बघा. कॉल गो, इथे नंबर किती असाइन केलेला आहे तर 25, आणि तो प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्हाला आउटपुट काय मिळेल तर नंबर इज ग्रेटर दॅन 20. ओके, जर त्याच्यामध्ये लेस नंबर ते एंटर केलं तर आउटपुट मिळणार आहे काहीच मिळणार नाहीये, कारण याच्यामध्ये फक्त आपण एकच स्टेटमेंट असाइन करतो, इफ स्टेटमेंट. याच्यामध्ये एल्स ब्लॉक नाहीये. ओके, तर या टाइप मध्ये आपण याच्यामध्ये इफ स्टेटमेंट काय करू शकतो, यूज करू शकतो. याच्यामध्ये दुसरा याच्यामध्ये प्रोग्राम दिलेला आहे बघा, क्रिएट अ प्रोसिजर विच शुड ऍक्सेप्ट अ नंबर ऍज आर्ग्युमेंट अँड प्रिंट अ मेसेज इफ इट इज निगेटिव्ह. ओके, याच्यामध्ये एक नंबर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये नंबर हा लेस दॅन 0 असेल तर तो नंबर निगेटिव्ह आहे हे प्रिंट करायचं आहे. पण याच्यामध्ये जर लेस दॅन 0 असेल तर नंबर निगेटिव्ह येणार आहे, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू ग्रेटर एंटर केली तर त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू तुम्हाला काहीच आन्सर देणार नाही, कारण याच्यामध्ये फक्त इफ स्टेटमेंट इथं एंटर प्लेस केलेलं आहे त्यामुळे. ओके, आता हे प्रोग्राम आपण एक्झिक्यूट ऍक्च्युअल मध्ये करून बघणार आहोत. ओके, सो जस्ट स्टार्ट दी वॅम सर्व्हर. Okay, just start this WAMP server and just check out which database are available. Before using any databases, MySQL is not started. Okay, you just use one of the database which is available here in the system, or you just create another database. Okay, तुम्ही जर याच्यामध्ये जर डायरेक्टली क्वेरी एक्झिक्यूट करायला गेला तर ती होणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला एखादा पर्टिक्युलर डेटाबेस याच्यामध्ये काय करावं लागतं, यूज करावा लागतो. ओके, मी हे तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे. तर आता याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल मी घेतलेला आहे, याच्यामध्ये अवेलेबल आहे तो घेते मी याच्यामध्ये db_std. ओके, सॉरी, यूज db_std. Okay, database changed. Okay, after that we execute our programs here. Okay, for that I am taking here notepad file. तुम्ही डायरेक्टली MySQL कन्सोल मध्ये प्रोग्राम लिहू शकता, अदरवाइज नोटपॅड मध्ये लिहून तो कॉपी पेस्ट सुद्धा करू शकता याच्यामध्ये. कारण जर तुम्ही नोटपॅड मध्ये लिहिलात तर तुम्हाला तो प्रोग्राम मध्ये काही एरर असेल तर ती रिमूव्ह करण्यासाठी इझी होईल, त्यामुळे तो प्रोग्राम तुम्ही नोटपॅड मध्ये लिहून नंतर कॉपी केलात तरी त्याच्यामध्ये तुम्हाला इझी होईल. ओके, तर फर्स्ट प्रोग्राम बघा, create a procedure which should accept a number as argument, print whether is number is greater than 20 or not. Okay, for that take first of all delimiter. Okay, you just take a double slash or double dollar. Okay, then create procedure name.
फॉर एक्झाम्पल गो. ओके, नम इज अ व्हेरिएबल, इथे व्हेरिएबल आपण घेतलेला इथे, किंवा पॅरामीटर आपण कॉल करू शकतो. नम इंट एंटर बिगिन अँड एंड सेक्शन मध्ये आपण प्रोसिजर लिहित असतो. इफ num is greater than 20, then to print the message or print the statement, we just use the select statement. Okay, select, and after in select, in single quote write the message. सिंगल कोट मध्ये काय करायचं आहे तर मेसेज लिहायचा आहे. नंबर इज ग्रेटर दॅन 20. ओके, तर या टाइप मध्ये आपल्याला मेसेज लिहायचा आहे. ऍट द एंड आपल्याला सेमिकोलॉन इथे द्यायचं आहे. आफ्टर दॅट राईट end if, and after that end. ओके, तर या टाइप मध्ये आपण प्रोग्राम लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये चेकआउट करू शकता आपण. बघा, डिलिमिटर, क्रिएट प्रोसिजर, गो, नम इंट, इथे व्हेरिएबल घेतलेला आहे नम, बिगिन, इफ नम इज ग्रेटर दॅन 20 देन सिलेक्ट नंबर इज ग्रेटर दॅन 20, एंड इफ there is no any optional part, that is when number is less than 20. Okay, so I'm just copy it by pressing Ctrl C. Okay, तुम्ही Ctrl C करून कॉपी करू शकता. अदरवाइज एडिट मध्ये तुम्हाला कॉपी ऑप्शन आहे, तो कॉपी ऑप्शन यूज करू शकता. आणि पेस्ट करण्यासाठी तुम्ही इथे डिरेक्टली Ctrl V प्रेस करू शकता. अदरवाइज त्याच्यामध्ये तुम्हाला इथे ऑप्शन आहे वरती, तो ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. ओके, ओके, जस्ट आवर प्रोग्राम इज एक्झिक्युटेड सक्सेसफुली. त्याच्यामध्ये हा सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेला आहे आपला प्रोग्राम. तर आता याच्यामध्ये बघा, आपल्याला एक नंबर अलोकेट करून द्यायचा आहे. आपण इथे कुठेही नंबर अलोकेट करून दिलेला नाहीये. तर आता याच्यामध्ये जो नंबर असाइन करायचा आहे, तर तो नंबर आपण प्रोसिजर करतोय. त्यामुळे आपल्याला ती प्रोसिजर काय करायची आहे, कॉल करून बघायची आहे. तर आता याच्यामध्ये आपण सिंपल प्रोग्रामिंग बघत नाहीये, तर आपण प्रोसिजरचा यूज करून हे स्टेटमेंट कसे एक्झिक्यूट करायचे ते याच्यामध्ये बघतोय आपण. त्यामुळे बघा, फॉर एक्झाम्पल मी जर एखादा नंबर कॉल केला, फॉर एक्झाम्पल कॉल गो इन ब्रॅकेट सपोज 30. Okay, okay, and after that delimiter. Okay, the answer is number is greater than 20. Okay, तुम्हाला इथं आन्सर आलेला आहे, number is greater than 20. Okay, बघा, प्रोग्राम अँड आउटपुट. जर याच्यामध्ये जर नंबर ग्रेटर दॅन 20 असेल तर तुम्हाला आउटपुट मिळणार आहे नंबर इज ग्रेटर दॅन 20. ओके, मी तर आता याच्यामध्ये लेस नंबर एक्झिक्यूट करून बघते. बघा, कॉल गो ब्रॅकेट 10. ओके, very okay, 0 rows affected, only this answer is come on the screen. Okay, very okay, that means our query is executed successfully, but it doesn't give any reply on the output because there is no any option which is given in if statement. Okay, again I am showing you call go in bracket suppose 45. Okay, delimiter, number is greater than 20, answer is number is greater than 20. ओके, तर या टाइप मध्ये काय करायचं आहे, तर ते प्रोग्राम काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे, की ज्याच्यामध्ये फक्त एकच स्टेटमेंट तुम्हाला एक्झिक्यूट होईल. ती जर कंडिशन फॉल्स झाली तर त्याच्यामध्ये कोणताही दुसरं स्टेटमेंट त्याच्यामध्ये प्रिंट होणार नाही. ओके, वी जस्ट सी दी अनदर प्रोग्राम. Print whether the entered
number is positive or negative. Okay, first of all take delimiter, then create procedure, go 1 bracket num, and its data type is int, then take the begin section. Okay, in begin section check the condition. If num is less than 0, then म्हणजे एंटर नंबर हा लेस दॅन 0 असेल तर स्टेटमेंट कशामध्ये लिहायचे, तर सिलेक्ट मध्ये स्टेटमेंट लिहायचं आहे. तर सिलेक्ट लिहिल्यानंतर स्पेस देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कोट घ्यायचा आहे. ओके, आणि सिंगल कोट मध्ये ते पर्टिक्युलर स्टेटमेंट लिहायचं आहे. एंटर्ड नंबर इज निगेटिव्ह. ओके, it only prints that message if number is less than 0, otherwise it does not give any answer. After that end if semicolon and end the begin section by giving end and delimiters. Okay, I'm just copying this program by giving Control C and paste it by using Control V. Okay, very okay. That means our procedure is created having the name go1. Okay, after that I am taking the numbers by using call function, that is call go1. I am entering number 2. Okay, very okay. 0 rows affected because 2 is not a negative number. 2 is less than 0. It is not possible. Okay, हा नंबर निगेटिव्ह नाहीये, त्यामुळे तुम्हाला आउटपुट इथे शो केलेलं नाहीये. ओके, आता मी निगेटिव्ह नंबर एंटर करून बघते बघा. कॉल गो 1 4. ओके, सॉरी -4. ओके, देन डिलिमिटर. आन्सर इज एंटर्ड नंबर इज निगेटिव्ह. ओके, याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट शो केलेलं आहे एंटर्ड नंबर इज निगेटिव्ह. ओके, देन another one number is call go1 bracket -10. Any of the number less than 0, that means -1, -2 up to infinite. All these answers given as a negative number. Enter number is negative. Okay, like this you just execute the programs which depends upon the if then statement. Then the another one of the program which depends upon the if then statement, we just take it here. If the entered number is even or odd. Okay, that means to print the message when the number is odd or even. For that we just taking only the even number when entered any number, because we only print only the one message by using if then statement. That is, the program is print the entered number is even or number is even. Okay, only even number is printed here. Okay, for that just take delimiter. Okay, after giving delimiter, create
procedure I'm taking here go even p, it is even number procedure. Okay, for that I'm taking here num int, okay, num int, then take the begin section, okay, then take the if condition. Okay, if you just here use the mod function. आता याच्यामध्ये मॉडचे जे फंक्शन आहे म्हणजे इवन आणि ऑड नंबरचा जो काही प्रोग्राम आहे तो तुम्हाला सी लँग्वेज मध्ये त्याचं जे काही एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन तुम्हाला डिफरंट वाटत असेल, त्याच्यानंतर तुम्ही जर जावा मध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये फंक्शन्स वेगळं यूज केलं जाऊ शकतो. आता तर याच्यामध्ये बघा, जर आपल्याला PL/SQL मध्ये यूज करायचं असेल आणि त्याच्यामध्ये मॉड्युलस व्हॅल्यू काढायची असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला मॉड हे फंक्शन यूज करावं लागतं. आणि ते फंक्शन कसं यूज करायचं तर त्याच्यामध्ये लिहावं लागेल मॉड इन ब्रॅकेट नंबर कॉमा 2, म्हणजे तो काही पर्टिक्युलर नंबर आहे त्या नंबरला 2 ने डिवाइड केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते लिहिताना तुम्हाला इथं जे फंक्शन दिसतं हे फंक्शन या टाइप मध्ये लिहायचं आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा पर्टिक्युलर नंबरला 2 ने डिवाइड होईल तेव्हा त्याची जी रिमाइंडर आहे ती रिमाइंडर किती असली पाहिजे, 0 आली पाहिजे. आणि जेव्हा ती रिमाइंडर काय येईल, 0 येईल, तेव्हा तो नंबर काय असतो, इवन नंबर असतो. तर हे मेन्शन करण्यासाठी बघा तुम्हाला काय लिहायचंय, मॉड इन ब्रॅकेट नम कॉमा 2 इज इक्वल टू लिहिण्यासाठी त्याच्यामध्ये तुम्हाला लेस दॅन ग्रेटर दॅन हे साइन यूज करायचं आहे 0. ओके, तर या टाइप मध्ये तुम्हाला तो प्रोग्राम लिहायचा आहे आणि एक्झिक्यूट करायचा आहे. ओके, आफ्टर दॅट देन सिलेक्ट सॉरी, याच्यामध्ये जर आपण लेस दॅन इक्वल टू 0 लिहिलं तर त्याच्यामध्ये तो नंबर काय येणार आहे, ऑड येणार आहे. सिलेक्ट ऑड then give the semicolon. After that end if and end the particular section. Okay, after that double dollar. Okay, just copy this program. You just copy this program by using edit, copy, just put up here, click on the particular MySQL screen, then your programming is executed. Okay, then I am calling this procedure by using call even p in bracket. I am taking here the number 25, sorry, here code is, we just changing here odd, modulus is 0, then number is odd. Okay, and after that call this procedure odd in bracket 25, okay, delimiter and double dollar, number is odd, otherwise I am taking here even number, call odd in bracket 24. Okay, and after that delimiter
Very okay, 0 rows affected. That means there is no any answers from the particular procedure because we only uses the if then statement. त्याच्यामध्ये फक्त आपण if then statement काय केलेलं आहे, यूज केलेलं आहे. Okay, we just see another example which is depends upon the if then statement, that is print the entered number is divisible by 4 or not. Okay, by taking this program we just use delimiter. Okay, after that create the procedure, division, just take any of the name n or n num, तुम्ही काही घेऊ शकता इथे. फॉर एक्झाम्पल आय एम टेकिंग हियर n, that is int. Okay, after that begin section, if mod in bracket n comma 4, you just take only 4 less than greater than 0, then okay, select in single quote. ओके, सिंगल कोट मध्ये आपल्याला स्टेटमेंट लिहायचं आहे. नंबर इज नॉट divisible by 4. Okay, and if, and after that end section. Okay, just take it as this, like very okay. After that I am calling it by using call division. Okay, call division in bracket value is 12. Okay, no any answer is given after the execution of the procedure giving the number 12. Okay, I am taking call division and the value is 25. Okay, number is not divisible by 4. ओके, तर या टाइप मध्ये तुम्हाला हे जे इफ देन स्टेटमेंट आहे, हे इफ देन स्टेटमेंट याच्यामध्ये एक्झिक्यूट करायचं आहे. आणि याच्यामध्ये एक हा पार्ट काय आहे की याच्यामध्ये फक्त एकच स्टेटमेंट याच्यामध्ये प्रिंट करू शकतो. याच्यामध्ये जर आपल्याला त्याच्यामध्ये जर ती कंडिशन फॉल्स असेल किंवा ती कंडिशन निगेटिव्ह येत असेल तर त्याच्यामध्ये दुसरं सेंटेन्स याच्यामध्ये आपण प्रिंट करायला देऊ शकत नाही. म्हणजे एकच आपण आउटपुट याच्यामध्ये शो करू शकतो. तर ह्याच्यामध्ये हा त्याचा निगेटिव्ह पॉइंट असल्यामुळे त्याच्यामध्ये जे नेक्स्ट स्टेटमेंट याच्यामध्ये यूज केलं जातं तर ते नेक्स्ट स्टेटमेंट आहे इफ देन एल्स स्टेटमेंट. ओके, वी जस्ट स्टडी अबाउट दॅट पर्टिक्युलर स्टेटमेंट in our next lecture by that statement with a programs. त्याच्यामध्ये विथ प्रोग्राम्स आपण ते स्टेटमेंट्स बघणार आहोत.
तर आता याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का ते बघा. ह्याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट आहे इफ देन स्टेटमेंट आणि त्याच्यामध्ये हे प्रोग्राम्स आपण बघितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये एक असेल तो प्रिंट वेदर द नंबर इज ग्रेटर दॅन 20 or not. Then second one is number is greater than 20 or not. After that print the number is positive or negative. Okay, entered number is positive or negative. Then entered procedure number is odd or number is odd. Okay, तो number odd आहे की नाही ते हे चेक करायचं आहे. After that print the entered number is divisible by 4 or not. तर हे प्रोग्राम आपण या इफ देन स्टेटमेंट मध्ये बघितलेले आहेत आणि हे जे प्रोग्राम्स आहेत तर हेच प्रोग्राम्स आपण इफ देन स्टेटमेंट यूज करून किंवा इफ एल्स स्टेटमेंट यूज करून कसे एक्झिक्यूट करायचे आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ओके, यू जस्ट टेक दिस एक्झाम्पल्स अँड एक्झिक्यूट फ्रॉम युअर machine. Okay, if any problem related to that particular point which is if then statement, then say me. Okay, you just practice these problems which contains the PL/SQL programs. Okay, there is no any another programming for executing the PL/SQL block. You just write the lines of codes. Okay, याच्यामध्ये लाईन्स ऑफ कोड्स तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये PL/SQL हा ब्लॉक यूज होतो. आता ही जी प्रोसिजर लिहिलेली आहे याच्यामध्ये सुद्धा हा PL/SQL यूज होतो. तर PL/SQL मध्ये काय तर ह्याच्यामध्ये आपण हे जे स्टेटमेंट्स आहेत, लूप्स आहेत, तर हे लूप्स वगैरे याच्यामध्ये यूज करू शकतो. म्हणजे काय तर PL/SQL म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फीचर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघा सी मध्ये जसं तुम्ही हे कॅल्क्युलेशन करायचं तर त्याच पद्धतीने आपण डेटाबेस मध्ये सुद्धा हे कॅल्क्युलेशन करू शकतो. आता याच्यामध्ये मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये स्टॅटिक क्वेरीज आणि डायनॅमिक क्वेरीज एक्झिक्यूट होतात. तर आता ह्याच्यामध्ये काय तर स्टॅटिक म्हणजे आता आपण जे प्रोग्राम मी एक्झिक्यूट केले की ज्याच्यामध्ये फक्त आपण एंटर नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 असेल किंवा नंबर इज निगेटिव्ह असेल तर हे जे काही आपण प्रोग्राम एक्झिक्यूट केले तर हे स्टॅटिक क्वेरीज आहेत. आणि डायनॅमिक क्वेरीज म्हणजेच काय तर आपण जे इन्सर्ट इनटूच्या क्वेरीज पाहिल्या प्रोसिजर्स मध्ये म्हणजे प्रोसिजर क्रिएट करून आपण डेटाबेस मधील टेबल मध्ये ज्या व्हॅल्यूज वगैरे इन्सर्ट करतो तर ते काय झाले तर डायनॅमिक झालं. तर ते डायनॅमिक प्रोग्रामिंग सुद्धा आपण PL/SQL थ्रू करू शकतो. ओके, सो देर इज एनी प्रॉब्लेम देन से मी. ओके, थँक्यू.